आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित, एकूण 18 विधेयकं संमत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक लोकसभेत मंजूर. अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदिच्छा भेट. देशभरात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ. JN1 या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना. आणि गडचिरोलीत आश्रमशाळेतील 117 विद्यार्थिनींना विषबाधा, बाधितांवर उपचार सुरू. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. या अधिवेशनात लोकसभेतील 14 बैठकांमध्ये 18 विधेयकं संमत करण्यात आली. लोकसभेत आज मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक मंजूर झालं. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या समितीनं शिफारस केल्यावर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील अशी तरतूद या विधेयकात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे विधेयक आणल्याचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं. लोकसभेत आज वृत्तपत्र आणि नियतकालिक नोंदणी विधेयक मांडण्यात आलं. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर आज राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात BOT योजनेनुसार पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडणारा हरित द्रुतगती मार्ग तयार करण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत सांगितलं. पुण्यातील रिंग रोडशी जोडला जाणारा हा द्रुतगती मार्ग शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल असं यासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातून अखिल भारतीय भिक्खू संघाच्या बौद्ध भिक्खूंनी आज संसदेतील पंतप्रधानांच्या दालनात नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. बौद्ध धम्माबद्दल मला आदर आहे. भगवान बुद्धांना संपूर्ण जग आशियाचा ज्ञानसूर्य म्हणून संबोधतं. पूजनीय भिक्खू संघानं दिलेल्या भेटीनं आनंद झाल्याची नम्र भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. येत्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत अखिल भारतीय भिक्खू संघाच्या विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमास मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण पूज्य भिक्खू संघानं दिलं अशी माहिती हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान आज यवतमाळ इथं बोलताना जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी RPIची भूमिका असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून मराठा समाजातील अशा गोरगरिबांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशी भूमिका आठवले यांनी मांडली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सर्वात ज्येष्ठ माजी सदस्य अॅडव्होकेट गोविंदराव आठवले यांचा काल संध्याकाळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गेल्या 8 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि 8 डिसेंबर रोजी नागपूर इथं जो समारंभ झाला त्याला वयोमानामुळे अॅडव्होकेट आठवले उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांचं वय 96 वर्ष आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे खासगी सचिव रवींद्र खेबुडकर, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपसभापतींचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उडतेवार यांनी अॅडव्होकेट आठवले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा शाल, गौरवचिन्ह, विधानमंडळातर्फे प्रकाशित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ग्रंथाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सन 1972 ते 1978 या काळात अॅडव्होकेट गोविंदराव आठवले विधान परिषदेत विदर्भ पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागांमध्ये फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला भेट देणारे विविध ठिकाणचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभांविषयी माहिती देत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा अकोला जिल्ह्यातील 224 गावांमध्ये पोहोचली आहे. अकोल्यातील ग्रामीण भागात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सरकारतर्फे नागरिकांना देण्यात येत आहे. तसंच नागरिकांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी गावात काल विकसित भारत संकल्प यात्रेचं गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 358 नवीन रुग्ण आढळले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात 300 नवीन रुग्ण आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. उत्तर भारतातल्या राज्यांमध्येही कोरोनाची नवीन प्रकरणं दिसून येत आहेत. हरियाणामध्ये 1, दिल्ली आणि गुजरातमध्ये 11, महाराष्ट्रात 10, तामिळनाडूमध्ये 12, तेलंगणामध्ये 5, कर्नाटकमध्ये 13 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान कोविड JN1 या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी, संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचं पथक, मुबलक औषध साठा आणि कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल सूचना केल्या. 5वं ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 उद्या 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर या काळात रामनगर मैदान इथं आयोजित करण्यात आलं आहे. नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्यानं याचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रदर्शनामध्ये अन्नपूर्णा खाद्य दालन, भारतीय पारंपरिक कारागीर कलाकार यांच्यासाठी आर्टिझन गॅलरी आणि सेवा संस्था NGO, छोटे उद्योजक, स्टार्टअप, शेतकरी महिला यांच्याकरिता सेवा दालन असे 3 भाग आहेत. सुमारे 140 स्टॉल्स यावर्षी प्रदर्शनात राहणार आहेत. संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय, सेवा संस्था अर्थात NGO प्रतिनिधी आणि समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा प्रतिनिधी यांच्यासाठी उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर लगेच संवाद सत्र आयोजित करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं व्याख्यानाचं आयोजन आज करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी भारतीय समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्राबद्दलच्या मौलिक विचारांचं पुनरावलोकन केलं. त्यावर आधारित अर्थचक्र प्रवर्तन ही काळाची गरज असल्याची मांडणी त्यांनी केली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अर्थशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी बालू वनकर तसंच विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागातील प्रकल्प अधिकारी डॉ. अमित झपाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक बोरकर यांनी केलं होतं. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या सोडे इथल्या शासकीय आश्रमशाळेत अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी आणखी 17 विद्यार्थिनींना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींना काल दुपारी माध्यान्ह भोजनानंतर अस्वस्थ वाटत असल्यानं 107 विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. औषधोपचार केल्यानंतर 92 विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या या रुग्णालयात 69 विद्यार्थिनी उपचार घेत असून त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. सोडे इथल्या शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक पाठवण्यात आलं असून उर्वरित विद्यार्थिनींची तपासणी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आणखी 3 वाघ सोडण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून हे वाघ आणण्यात येणार असून यापूर्वी गेल्या 20 मे रोजी 2 वाघिणींना नागझिरा प्रकल्पात सोडण्यात आलं होतं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना आज पार्लमधील बोलंड पार्क इथं खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 गडी बाद 82 धावा झाल्या होत्या. मतदारांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र EVM आणि व्हीव्हीपॅट यंत्राबद्दल असलेला गैरसमज दूर करण्यासाठी वाशिम इथं विशेष उपक्रम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी एक मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. आपण केलेलं मतदान योग्य उमेदवाराला जातं याची शाश्वती देणारं प्रात्यक्षिकही या ठिकाणी दिलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाअंतर्गत नवमतदारांनी EVMवर मतदान कसं करावं हे सांगितलं जात आहे. जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी भुवनेश्वरी S यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाला अनेक नागरिक भेट देत आहेत. लेखा आणि कोषागार विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालय नागपूर इथं नुकतंच ई-बिल, ई-हस्ताक्षरासहित ई-व्हाउचर कार्यप्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यप्रणालीमुळे आहरण आणि संवितरण अधिकारी यांना टेलिफोन, इलेक्ट्रिक पाणी बिल सारखी देयकं इलेक्ट्रॉनिकली बिल पोर्टलमधून कोषागाराला सादर करता येणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित, एकूण 18 विधेयकं संमत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक लोकसभेत मंजूर. अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदिच्छा भेट. देशभरात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ. JN1 या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना. आणि
गडचिरोलीत आश्रमशाळेतील 117 विद्यार्थिनींना विषबाधा, बाधितांवर उपचार सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.